नमस्कार मित्रांनो, निसर्ग मराठी या यूट्यूब चॅनलच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आमच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये. तर मित्रांनो, हे बघा, हरभऱ्याला घाटी पण आलेली आहे. ती पण आता खाण्यायोग्य झालेली आहे. थोड्या दिवसानंतर याची काढणी होणार आहे. कोणाकोणाला हरभरा खाण्यासाठी आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. मला हरभरा खाण्यासाठी फार आवडते, कारण की हरभरा शरीरासाठी पौष्टिक असतो. हरभऱ्याची आपल्याला डाळ पण बनवते ती, म्हणजे ज्या तुम्हाला एवढा हरभरा लावला. तर मग मित्रांनो, आता आपण आमच्या बाजरीच्या शेतामध्ये जाणार आहे. बघा, आमची बाजरी 1 महिना पूर्ण झालेला आहे. आम्ही याला पाणी दिलेलं आहे, पुन्हा याला माती पण लावलेली आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हिला माती पण लावलेली आहे. बाजरी लावून आता 1 महिना. आणि बाजरीच्या शेजारी आमची मक्का पण आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. मक्काला पण पेरून 1 महिना झालेले आहे. तर मित्रांनो, हे बघा किती मोठी झालेली आहे. तसं बघितलं मित्रांनो, आज सूर्यदेवता फार तापलेले आहे. म्हणजे की सांगण्याचा अर्थ असा आहे की आज ऊन फार पडत आहे, कारण की आज पावसाची पण शक्यता दर्शवलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं की काल रात्री 8 वाजता पावसाला सुरुवात झाली होती आणि 12 वाजता पाऊस थांबला. तर मग मित्रांनो, आज पण पाऊस येणार आहे. तर शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमचे काढणी केलेले पीक झाकून ठेवावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. आज पावसाची पण शक्यता दर्शवली. बघा, ऊन फार लागत. तर मग मित्रांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. आणि पिके कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल निसर्ग मराठी.